त्या बिल नंतर 293 वरील चर्चा उद्या सकाळी घेण्यात येईल आणि अर्धा तास चर्चा लक्षवेधीनंतर बिल नंतर घेण्यात येईल. लक्षवेधी झाल्यावर उदय मंत्री महोदय लक्षवेधी झाल्यावर लक्षवेधी एक बाकी आहे. चला पुढे चला. आणि आज सांगा अनिल साहेब. अध्यक्ष महोदय, मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मी शासनाचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आणून देतो. लाखो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे अंमळनेर तालुक्यामधलं संत सखाराम महाराजांची वाडी, त्याला 250 वर्षाची परंपरा आहे. 250 वर्षापासून प्रति पंढरपूर म्हणून अंमळनेरला त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा त्याची ओळख त्या पद्धतीने. अध्यक्ष महोदय, काल त्याला आग लागून ते खाक झालेलं आहे. भाग्याची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये देव मात्र वाचलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून 25 तारखेला पंढरपूरची आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होणार आहे. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की लाखो भाविक अंमळनेरच्याही या प्रति पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी येत असतात. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की याचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाच्या एक निदर्शनात आपण आणून द्यावा. अध्यक्ष महोदय, आपण सूचना द्यावी. याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून याचा तातडीने पर्यटन विभागाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राच्या अंतर्गत याला समावेश करावा आणि तसा प्रस्ताव मागवावा. सरकारने शासनाने नोंद घ्यावी. लक्षवेधी क्रमांक 5 4 लक्षवेधी क्रमांक 4 लक्षवेधी क्रमांक 5 आपली 5 आहे. नाही 4 विद्या ठाकूर हजर नाही. 4चं नाही विद्या ठाकूर नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, जसं मंत्रीने आले की सगळे सभागृहामध्ये ओरडाओरडा करतात तर लोक लक्षवेधी क्रमांक 4 वर आणखी कोणाला बोलायचं आहे का? लोक प्रश्न विचारतात, मग आम्ही ब्रीफिंग घेतो, दिवसभर थांबतो आणि आमदार जातात. त्याच्याबद्दल काय? लक्षवेधी क्रमांक 4 वर कोणाला विचारायचं आहे का? हे उशिरा येऊन पुढे मागे असे मंत्री आमच्यावर टिप्पणी करतात, सिनियर असून सुद्धा. काय करावं याचं अध्यक्ष महोदय? चला लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, कोणाला विचारायचं नाही. विचारल्यानं एक मिनिट आई, लक्षवेधी विचारणारा सदस्य प्रश्नोत्तराला जर हजर नसेल तर आपण तो प्रश्न कोणालाही सभागृहामध्ये घ्यायला परवानगी. मी विचारलं कोणाला परंतु विचारायचं. लक्षवेधीमध्ये तशी प्रथा नाही अजूनपर्यंत तरी. नाहीये. मला असं वाटतं की जे हजर नाहीत त्यांची लक्षवेधी आपण रद्द करावी असं माझं मत आहे. चला विषय आहे, एन्क्रोचमेंटचा विषय, असे प्रश्न टाकून ऍबसेंट